नमस्कार. मी प्रकाश बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटने प्रदेश उपाध्यक्ष आहे. सामाजिक राजकीय काम करत असताना, शेतीमध्ये काम करत असताना शारीरिक व्याधी ह्या माणसाला जडतच असतात आणि वयोमानानुसारही त्या येत होत असतात. परंतु अनेक दिवसापासून माझे खांद्याचा प्रॉब्लेम, मानाचा आणि गुडघ्याचे प्रॉब्लेम हे सतत दुखत होते. तर मी डॉक्टर मुळीक साहेब यांची व्हिडिओ आयुर्वेदिक पद्धतीने त्यांची जी ट्रीटमेंट इथं केली जाते ती वाचण्यात आली. त्यांनी केलेली ट्रीटमेंट ह्या सर्व लोकांचे काहींचे अनुभव मी त्या व्हिडिओमधून पाहिले आणि त्यांच्याकडे मी आज ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो होतो. प्राथमिकदर्शी सर्व गोष्टींची चौकशी केल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने मला थोडंसं या ठिकाणी रिलीफ करण्यासाठी ज्या ज्या काही मेथड्स त्यांच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या जी प्रॅक्टिस आहे त्या माध्यमातून केल्यानंतर मला खूपच हलकं झाल्यासारखं वाटलं. आणि डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी आल्यानंतर पाहिल्यानंतर अनेक लांबून लोक या ठिकाणी आलेले आहेत ट्रीटमेंट घेण्यासाठी. या ठिकाणी खूप लोक ज्यावेळेस मी पाहिले त्याच्यातून एकच पाहायला मिळते की डॉक्टर साहेबांची जी ट्रीटमेंट आहे किंवा जी औषधोपचार देण्याची जी काही पद्धत आहे याच्यामधून लोकांना 100% मला वाटतं गुण येतोय. आलेला आहे म्हणूनच या ठिकाणी लोक येतात आणि रोजची मला वाटतं या ठिकाणी 100-150 लोकांची ट्रीटमेंट केली जाते आणि लोकांनाही फरक मिळतोय. मी बाहेर लोकांची काही चौकशी केल्यानंतर मला हे समजलं की अनेक लोकांना यांच्या ट्रीटमेंट बसून अनेक लोकांची मी बाहेर या ठिकाणी बसल्यानंतर माहिती घेतली असता प्रत्येक लोकांना ज्या पद्धतीने त्यांना जो फरक पडलेला आहे, जो गुण आलेला आहे याच्यातून असंच पाहायला मिळतं. एक साधी सोपी आणि आयुर्वेदिक पद्धतीनं जी ट्रीटमेंट केली जाते, ज्या पद्धतीने जे उपचार केले जातात हे कुठल्याही शस्त्रक्रिया विना या पद्धतीनं ही ट्रीटमेंट केली जाते आणि मला वाटतं मला या ठिकाणी चांगला फरक जाणवेल. मी पुढच्या वेळेस देखील मी माझे 2-3 मित्रांना या ठिकाणी घेऊन येणार आहे आणि डॉक्टर साहेब ज्या पद्धतीने काही औषधोपचार देतील त्या पद्धती औषधोपचाराचा मी फॉलोअप करणार आहे. आणि मला वाटतं साहेबांनी हे जे काम हाती घेतलेलं आहे हे लोकांच्या दुःखामध्ये त्यांना जे सुख पाहायला मिळते ते सुख पाहण्यासाठीच ही त्यांची क्लिनिक जे काम करत आहेत, त्यांचं स्टॉप काम करत आहेत, त्यांचं खरंच मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद.